जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार, कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, सासू सुनेनं सुरू केली आहे वडापावची गाडी. त्याला भेट द्यायला आली आहे आणखी एका सासू सुनेची जोडी. चला तर बघूया या प्रहसनात कशी वाढतीये गोडी. हे दाखवायला मंचावर येतात आपले इरसाल जत्रेकरी. वा 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 वा. बरोबर आहे. एवढा बारीक बस ना. झालं झालं. हा सासू सून वडापाव सेंटर. या बात खूप छान वाटतंय आई. मला पण आई होईल ना सगळं. मी पाया पडते. होणार होणार. बाहेर येऊन पाया पडा. लोकांना पण दिसू दे. बाहेर येऊन पाया पडा. बाबू बाबू गिराईक येतील ना रे. अरे येणार का आई? युनिक कॉन्सेप्ट आहे यार. सासू सुना वडापाव सेंटर. जगात कोणी चालू केलं नाही. नाव ऐकूनच लोक येतील बघा आता. चलो मोनी माई करताय, मेरे को वडापाव दे दो. काय रे बाबू. अरे आंटी ये गिराईक को ऐसा करता है क्या? ऐसा काल को काय को हाथ लगाता है आंटी? मैं करेंगी तो चलेगा क्या? नहीं यार तेरा तो कंटा है ऐसा करने क्या बोल रहा है भैया? ऐसा क्या? भैया मत बोलने का. भैया नहीं इकडे आई फोटो काढूया. चल आपला या सेल्फी. आई हे घे चल. नाही रे नाही आधी सुनबाईला भरव. घरची लक्ष्मी आहे ती. बरं तू घे चल. नाही आई, पहिला मान तुमचा. आधी तुम्ही खा पेढा. नाही आई, पहिलं तुमचा. आधी तू खायला पाहिजे की आई. तुमच्या आशीर्वाद मागे ठेवलं ते खाऊन घ्या. हे मागे ठेवलं ते खाऊन घ्या. ते खात सई ताई, सोनल ताई, बघितला माझ्या घरातला सूरज बडजात्याचा सिनेमा. आमच्या घरातलं गँग ऑफ वासेपूर डायरेक्ट हम साथ साथेवर आलंय. त्याचं कारण म्हणजे हे सासू सून वडापाव सेंटर. या कारणामुळे दोघींची भांडणं मिटलेत. घरात आनंदी आनंद आलाय म्हणून. बाकी काय ना. या आई आई तुम्ही ताट का धुताय? अजून गिराईकच नाही आले. ताट धुवून ठेवलीत मगाशीच मी. तसं नाही ग, घर आहे काय. आपण गाडी टाकली, हॉटेल आहे, मग सगळं स्वच्छ ठेवायला पाहिजे. आऊ पण आई, घर पण आपण स्वच्छच ठेवतो. असं का बोललात? घर आहे हो का? ग बाय माझी, तू स्वच्छच ठेवते, पण इथे मी करते, तू नको करू म्हणून मी करते. गिराईकाला येत. या 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 बसा बसा बसू बसा बसा. या नीट सावधान. या काकू बसा. काय असं काय? आय जवळ ह्या खुर्ची बसली असतीस. काय त्याच्या आईला नवीन दुकान. वा 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 वा. जागा बाक्या एक नंबर पॉइंटच आहे. म्हणजे धंदाच होणार नाही का? काय एक देऊ? नंबर. काय देऊ तुम्हाला? काय देऊ? मला मग काय काय खाणार तुम्ही? एक वडा सांबार द्यावा. आणि तुम्ही? हा, मलाही वडा सांबार चालेल. लगेच गरम गरम देतो. आता बघितलं का? एवढं सगळं आहे, पण सासूने मागितलं तेच मागवायला पाहिजे होतं तिला. दुसरं नाही आवडत तिला. बरं बरं, नका देऊ. हा, मला वडा सांबार नका देऊ. समोसा सांबार द्या. बघितलं का? आता सामोसा कोणी सांबारात बुडून खातंय व्हय? खातात. आमच्या घरी खातात. तुमच्याकडे कसा आमरस भात खातात ना, तसं आमच्याकडे समोसा सांबार खातात. तू कशाला आमचं काढते बस का? कशाला माझं काढताय? माझ्या घरचं हो हो असू द्या बाहेर लागतोय. त्याला काय होतंय? तर सांबारात समोसा कालवून खाल्ला तर काय होतंय तेव्हा? हा, नाही तर आमरसात भात खा. त्याला काय ना. मी तर काय म्हणतोय माहितीये का? मी तर सरळ म्हणतोय श्रीखंडात समोसा कालवून खाल्ला पाहिजे. लय भारी लागतंय. ओढायचं ना. आणि आज काय कळतंय तेव्हा? आज काय कप्पा येते होय तेव्हा? खायचं त्याच्या. असंच होतं रे बाबा. सावरताना असंच होतं सगळं. काय सावरताना? त्या कुठे भांडतायत? असंच असतं सासू सुनांचं माय लेकीन सारखं. जसं चंपा चमेली. साई जुई. चंपा चमेली कसल्या? आमच्या आई म्हणजे झेंडू आहे. झेंडू. काय म्हणलीस? झेंडू आहात तुम्ही. झेंडू. मी झेंडू. झेंडू तुझ्यावर बसला ना, पाकळ्या असं कळंग करून नीच पडतीला. सांगते झेंडू. बोलली मोठी फुल राणी. नंतर मग झागा मगा मला बघा नाही.
नको चटणी नको दादा चटणी द्या तिला दगड फुल जरा तोंड बंद करून गप्प बस जरा. अय्यो, काय गरज आहे का भांडायची आता गप्प बसा की. ते भांडत नाहीये त्या भांडत नाहीये तुम्हाला भांडत काही नाही. पाहिजे का तुम्हाला देऊ का तुम्हाला काही? देऊ मला बी द्या एक वडा सांबारात द्या मला. बघितलं का माझ्या लेकरांनी माझ्या आवडीच मागितलंय. समोसा बी टाका कुस करून त्याच्यात. ऐका तुम्हीच काय खात चेचा वाडा चेचा समोसा बी चेचा कळलंच नाही पाहिजे सांबारात समोसा कुठलाय आणि वडा कुठलाय. भांडते ते, गप्प. काय खाऊन बघितलं का बरं आहे, बरं आहे. काकू कसं वाटतं अयो मस्तच केलाय हो आहे ना म्हणजे वडाच आहे म्हणजे एकदम. म्हणजे लय भारी. माझ्या आईच्या हातला चवच वेगळी आहे हा, म्हणजे तुम्हाला म्हणतो आमच्या घरी पाहुणे येतात ना नुसती बोटं चाटत राहतात माहिती काय माझ्या आईने वडा एक नंबर बनवते अहो हा वडा मी बनवलाय आज काय मी बनवलाय तू बनवला वडा म्हणजे आई बनवतात छान पण आज मी बनव वाह, तू अरे नमा यार आई क्या बात आहे आई वा 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 म्हणजे ह्या तुझ्या हाताची चव तुझ्या सुनेच्या हाताला दिलीस आई क्या बात आहे आई मस्त आय लव्ह यू आई ओ बाबू दुसऱ्या घरची पोर आपल्या घरी येणार म्हटल्यावर आपण शिकवायलाच पाहिजे ना. आपल्या घरची चव आपल्या हा. घरचे संस्कार हे सगळं आपणच दिलं पाहिजे ना. बरोबर. कसं आहे ना काही काही घरांमध्ये आया काही लक्षच देत नाहीत पोरींकडे. काय शिकवलं नाही शिकवलं तर आपल्यालाच लक्ष द्यायला लागतं ना. मग आपल्याला शिकवायला लागतं काय ताई हो की नाही. आपण लाख शिकवू पण या म्हशी शिकल्या पण पाहिजे ना. काय गरज आहे आता मला बोलायची? नाही पण माझं काय म्हणणं आहे मला आईने शिकवलंच नाहीये हे कळलं का हे मला माझ्या आईने शिकवलंय. हा. म्हणजे काय ना प्रत्येक सणासुदीला आमच्याकडे वडेच बनतात आहे. तेव्हापासून मी शिकले वडे कसे बनवायचे. हा. आणि तुम्हाला माहितीये का अहो तुम्हाला पण माहित नाहीये आठवड्याभरापूर्वी आहे ना आपल्याला वडापाव सेंटर टाकायचं ना म्हणून आई वडे बनवत होत्या म्हणजे ट्राय करत होते की कसे चांगले होतील पण आईने बनवलेले वडे ना लिबलिबीत झाले. मीच त्यांना म्हणाले आपण त्यात कॉर्नफ्लॉवर घातलं ना की मग कुरकुरीत होतील खुसखुशीत होतील. हा. तेव्हा कुठे चांगले झालेत ते. चांगलंय हो चांगलंय हा. पण तुमच्याकडे ऐकतात घरातल्यांचं. हा ऐकतात आमच्याकडे कसं काय काहींच्या कानाची बोकं फक्त डिझाईन म्हणून दिली आहेत. ए, हिला सांगा का बसा हिला जरा सांग मी लगा दूध माया नादाल नको लागूस. गप. यो पाव आहे ना सांबारात भिजवीन आणि कानात पिळीन तुझ्या. पिळा. अरे डोकं बी- गप्प बसा की भांडू नका. ऐक ना बाई यायला भांडू नका अजिबात. बाई ऐक ना तुला पार्सल देतो घेऊन घरी जा बाबू अरे, इथं नको. बाबू असं पहिल्या गिरायकाला उठवायचं नाही बाबू. नाही मी कुठे काय बोलते बाबू. नाही माझी सून खूप छान करते हे बोल ना, आई. सगळं छान करते. आता मक्याच्या पिठाचं बोलली ना हा. कुठे आपण जे आहे ते आहे. आपण असं उगाच काय घेत नाही क्रेडिट बिडिट. तिने ते मक्याचं पीठ टाकल्यामुळे असे खुशखुशीत झालेत ना वडे. कुरकुरीत पण झाले. हा तिच्यामुळे झाले. पण काहींच्या हाताला चवच नसते तर काय करणार. आणि कसे मिठाचा अंदाज नाही फक्त बाकी छान आहे पण मिठाचा अंदाजच नाही ना. हे आजकालच्या पोरी कशा किचन मध्ये रमतच नाही चमच्यानी सगळं टाकतात. आपल्या वेळेला कसं होतो आपण हातानं टाकायचो हातानं अंदाज आपला. आजकालच्या पोरी मीठ म्हणजे बापाच्या मिठाचा कारखाना असल्यासारखा ढीकभर टाकतात. हे नको आई मिठाचं काढायची काही गरज आहे का? मी तुम्हाला सांगते 2 दिवसापूर्वी माझ्याकडनं पहिल्यांदा मीठ जास्त पडलं का पडलं मला आईचा फोन आला होता. ती बिचारी मला सांगत होती की तिला बरं वाटत नाहीये. बरोबर. त्या नादात मी जेवण बनवता विसरून गेली की मी मीठ घातलंय की नाही घातलंय म्हणून माझ्याकडनं पडलं असेल डबल मला मीठ आवडतं. पण म्हणून त्यांनी हे 4 चौघामध्ये काढायची गरज आहे नाही, का? नाही. या नाही करत का? आई, नको. तास टेलिसोप बघत बसतात भाजी हे करपून नको गेली बोलू. त्यांना वासही येत नाही नाकाला बघत बसतात टीव्ही पण मी चाटून पुसून भाजी मी खाते ना. ए भाई मी तुला होम डिलिव्हरी देतो तू घरी जा यार घरी जा यार तू बोलते बघ मी कधी असं केलंय का आई, आपण मी नाही मी कुठे काय करते घरात. आई, मी तर कायच आई, नाही करत ताई. मी कायच नाही करत. अरे, हे असं नका बोल. सांबार हे सगळे अति मसाले करताय. हे पाव पण माझ्या सुनेने बनवले. मी कुठे काय करते करताय. आई, मी फक्त आई, मी असं आई, असं नको समोसा करू. घेऊन बसते घरामध्ये. आई, मी कुठे ए तुला मी नाही केलंय आई. आईने केलंय आईने बा. आई समोसावर का वेडी वाटतेस आई तू ऐक ना मी फक्त खात बसते घरात. तू कुठे काय करते? मी जास्त कायच बोलते. नाही करत. मी असं नाही वागत आहे कधी मी असं कधीच नाही वागले. तरी मिरची जास्त झाली तरी मी बोलतात. सांगत होते ते बा. बघितलं का पण मी कुठं बोलतात काय तसे. बोलते मी खा बोलले ना, खा ही ना. मिरची जास्त झाली सांगितलं पण आई, खा नाही. ना. गपगुमान खात बसते तिने केलं म्हणून. घेऊन जा डॉक्टरकडे घेऊन जा त्यांना. अहो ऐकत का डॉक्टरकडे घेऊन जा. अरे. काय किती अहो मी असं का वागेन हो. अहो आमच्याकडे सेम परिस्थिती आहे.
पण तुम्ही ना खूप मनाला लावून घेता. तसं नाही. मी सोडून दिलंय. काय सोडून दिलंय? कुठल्या तुम्ही? मी इकडची लालबागची. हा मी पुण्याची. मी तिथल्या तिथे नांगी टेचते. बघितलं का पप्पू कशी बोलते मला त्याला काय सांगताय? त्याला तिला काय जरा सांगा बसाय. अरे गप. हे समोसा आहे ना हे यानेच नाक तोडीन तुझं. बोलते मला. सतत सतत हे बोलायचं. नाक तोडीन, तुझ्यावर बसीन, जाळीन, मारीन, सतत व्हायलन्स. ग बस ना यार. माझी चूक झालीये. या देशी हॉटनेसच्या प्रेमात पडले ना मी. लाचतो काय भांडतायत ते, लाचतो कसला? मला काय माहिती तुझ्यासोबत ही गावठी शेगडी पण येणार आहे. हिला बोलते हा? शेगडीच्या आत दाखवी निला मग. अरे का बघ, सांबार वरती तू आडाव मग रंगपंचमी गच. तुम्ही पप्पू भयावत माझ्या डोक्यावर. अरे ए हे बाहुली मिळाली लागला बैल करायला आहे का? काय बारकं बोर काय वय? आहे बघा. बरं काय पाहुली काय खेळायला आणली होय मी? बाहुली गेली की टुकू 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 गेला बाहुला. आई लय बोलते की जाता म्हण. बोलताय आई? अरे माझ्या आईपेक्षा खोटं खोटं तोंड करतात या. काय बोलताय? मला यायचं काय मग? बाबू काय बोलला? जाऊ दे बया. अरे तस ताई. अरे हो 4 फूट चालायला 2 तास लागतात यांना. बाबा गाडी. ग बस. बया, कसं बोलते बघितलं का बया? सासूला असं बोलते. आणि यो बैल माझा पप्पू कसं ऐकून घेतोय बघा. अरे कशाला बैल बैल लावलंय आहे ग बस की. आईचंच बैल माझ्या समोर नको आवाज चढवू. काय नवऱ्याला बोलू नका. नवऱ्याला घ्या कुशीत बसून मग. घेणारच आहे. तुम्हाला सांगते ताई ह्याच्या वेळेला 6 महिन्याच्या या पोटात होता ना माझ्या भोकूर काटे खायचे डोळे लागले होते. काय सांगता? मग काटे पचवलं तुम्ही पोरासाठी? पोरासाठी काटे पचवलं. आता कदर नाही पोराला माझ्या. नसते नसते. रात्रीच्या वेळेला ताई खोकून खोकून पार जीव जातो. खोलीतनं बाहेर पण येत नाही दोघांपैकी एक. मला सांगते बेडरूमला कडी लावली ना की यांना ठसका लागतो. दिवसभर अशा टून उड्या मारत फिरत असतात. बेडरूमला आपण कडी लावली ना की याचा घसा कोरडा पडतो. मलाच काय सांगताय? मला पण सेम अनुभव आहे. आम्ही सुद्धा बेडरूम मध्ये गेलो ना की उठतात आणि येतात. बाबू थोडा बाम लावून देतो का रे बाबू? मला थोडे पाय चेपून देतो का रे बोलत बाबू? बघते या आमच्या पण सासूबाई अशाच बोलतात. ते बघा बघ रे बघ काहीतरी बोल तिला. त्यांना बोल. पप्पू. अरे गप की. त्यांनी बाबू बोलले की तुला पप्पू बोललंच पाहिजे का? इकडे कुत्र्यागत करताय लागा नुसतं. एका कुत्र्यानं भाऊ केलं की मागच्या केलंच पाहिजे. मग गप की, तोंड बंद कर की. भांडायची गरज आहे का इथं? बाबा ये इकडे. तू अख्खं फिरवते ती उगाच लगा. त्यांना काय वाटलं माहितीये का सासवांना? म्हणजे ते लहान मुलांच्या हातात आपण पेप्सी हिसकावून घेतल्यानंतर लहान मुलं कशी रडतात तसं ह्यांना वाटतं ह्यांच्या हातातून अख्खा बाबूच खेचून घेतो. हो असंच आहे. बाबू खेचून घेतला नाही म्हणजे काय खेचून नाही घेतला व्हय? दिवसभर असतीस त्याच्या मागं आईशीकडे लक्ष द्यायला हाय का बघा, त्याला तुम्ही वेळ? माझ्या मग काय सासूला झालं? त्यांना तीन तिने काय कसं सांगायची? तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही बोलताय? ना ऐकलंय मगापासून. गप. आम्हाला जरा गप्पा मारायची. सायलेन्स. पुन्हा चुकत्या त्याला का तुमच्या? ए बाबा माझं चांगलं चाललेलं ना. हो ना. का आलास माझ्या स्किट मध्ये? अरे माझ्यासाठी विषयच काढला नाही ह्यांनी. म्हणून यायला लागले मला. अरे मग एकटं यायचंच ना. त्या दोघींना का घेऊन आला? अरे ह्यांनी तर डोक्याला ताप करून ठेवलाय का. नुसती कचा 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 भांडत असते ती घरात. म्हणून इकडं घेऊन आलो. म्हणलं का बघून तरी कळल. सासू सुना कशा एकदम माया लिकी सारख्या आहेत त्या. हा किती आनंदानं धंदा करते त्या. पण टवळ्या लायकीवच गेल्या त्याच्या आईला त्याच्या. वडापाव सेंटरचं माहिती नाही. चल बार मध्ये बसूया. कसं काय मार्ग काढायचा बघावं लागेल. ही बातमी मला सांगायचं ना. मी दिलं होतं. मस्त मस्त कॉन्सेप्ट आणि काय परफॉर्म केलं. क्या बात. कडक. सही. कोण आहेस बाई तू? वनिता, माझी रिक्वेस्ट आहे, एकदा बसून दाखव. बसून आणि उठून दाखव प्लीज.
हे सरांनी बसवलं होतं हाय सरांचं वने आणि सगळ्यात मजा ही की तू जेव्हा एन्जॉय करतेस तेव्हा ते तुझ्या रंध्रात दिसतं आम्हाला. आणि आज सगळ्यांच्या रंध्रात दिसत होतं की सगळे एन्जॉय करत होते. प्रिया कमालीची भयंकर सुंदर दिसतेस. आणि म्हणजे पुण्याचं वाक्य अगदीच फारच छान होतं आणि आय अग्री विथ दॅट स्टेटमेंट. ॲब्सोल्युटली. आणि ईशा आणि नमा नेहमीप्रमाणे आउटस्टँडिंग. खूप मजा आली. मस्त. मंडळी, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपला हरहुन्नरी गौरव निघालाय मराठी साहित्य संमेलन भरवायला. चला तर बघूया आपले चौगुले काका त्याला त्यात कशी साथ देत आहेत ते. हा धमाका घेऊन मंचावर येत आहेत अर्थातच हास्य महारथी समीर चौगुले, फिल्टर पाण्याचा बच्चन गौरव मोरे आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. बेटा चेतू, हे काय बनवतेस तू? बाबा हा काय बाबा मी कागदाचा राजहंस बनवते बाबा. बघू. वा वा वा, हे बेवड्याचं लिव्हर वाटतंय. बेटा तुला मी 1000 वेळा सांगितलंय हस्तकला चित्रकला या भानगडीत पडू नकोस. आपल्या घराण्याला कलेचा शाप आहे बेटा. माझे जे आजोबा होते म्हणजे तुझे पणजोबा, माझ्या आजोबांनी त्यांच्या वडिलांचं तुझ्या पणजोबांचं एक चित्र काढलं होतं बेटा त्या काळी. हो बाबा. हा, पण मग ते कुठे आहे आता? नाक्यावर इलेक्ट्रिकचा पोल आहे बघ, 880 व्होल्ट असं लिहिलंय. त्याच्या बाजूला जी खोपडी आहे ना ते पणजोबा आहेत बेटा. सरकारने विकत घेतलं ते लोकांना घाबरवण्यासाठी. बापरे. हा, त्यामुळे तुला काय सांगतोय, कलेच्या भानगडीत पडू नकोस. टाइमपास होत नाही ना तुझा, वाचन कर बेटा. हा, किंवा झोप काढ. पण काय करू बाबा, मला झोपच येत नाही. एक काम कर, हास्य जत्रेतलं दरोडेखोरांचं स्किट लाव एखादं. सर्च करेपर्यंत झोप लागेल बाळा तुला. कळलं तुला? नको नको बाबा, हा, त्यापेक्षा मी माझा राजहंस बनवते. बरं ठीक आहे, बनव हा. गौरी आला. तुला कसं कळतं ग गौऱ्याला? तुला कसं कळतं नेहमी? बाबा डोरबेल मध्ये सुद्धा फंबल मारणारा ना अख्ख्या जगात गौरी एकटाच आहे. गौरी. हा का आलाय? हा का आला इकडे? मला ह्याचा चेहरा आवडत नाही. हा का आला बाबा इकडे? तुम्ही शांत व्हा. मला अजिबात आवडत नाही. हा का आलाय सांग आधी. गौरा इकडे ये ना. ऐक लागलं. तुझी सगळी तयारी झाली ना गौऱ्या? चालेल, पण मी नंतर तो जातो. नाही ना, गौऱ्या. आपलं महत्वाचं काम आहे की नाही? हे बघ, तुला माझ्या आधी ना बाबांचं मन जिंकावं लागेल गौऱ्या. ए, काय झालं ना? आते. मी पण आहे ना स्किट मध्ये. नाही हो. आते. काय झालं बाबा हा? गौऱ्या आलाय. नेहमीच येतो तो. ते काय ब्रह्मकमळ आहे वर्षातून एकदा यायला? माझी पण कस करतो हा? असं कोण असतं? मुस्तफा असं कोण असतं? माझी पण कस करतोय? अरे बाबा शांत, कसला भारी पंच होता. ब्रह्मकमळ असं वगैरे बोलले, कसला भारी पंच होता ना. गप ना गौऱ्या, का असं फालतू काहीतरी बोलून बाबांना चिडायला लावतो? तुझ्या बाबाला सांग ना. बाबांचा मूड आता चांगला आहे. 2 मिनिट. बाबा हा, गौऱ्याचं महत्वाचं काम आहे बाबा. त्याला बोलू दे. वाचा बसली आहे त्याची. तू कोपऱ्यात बस तिकडे. या, काय म्हणताय फुटाणे चाळीचं बौद्धिक वाळवंट? मी मस्त. तुम्ही काय म्हणताय? फुटाने जायची फाटलेली रॅकेट. म्हणजे फाटली रॅकेट? नाही. माझी फाट. याला सांगा माझ्या नादाला लागू नको. मार खाईल हा, आधी सांगतोय. नको ना गौऱ्या, कामाचं बोल ना. तुझ्या बापाला सांग. तुझा बाप कसा बोलतो मला मग? हा, तुझा बाप एकटा शाळा आहे का? आम्हाला काय येत नाही? गप ना, कामाचं बोल ना कामाचं गौऱ्या. हा का?
त्याला प्रॉब्लेम असेल तर निघू दे, गरज नाही त्याची. महत्वाचं काम आहे बाबा. हा काका कोण वॉचमन आहे, दिवाळी मागायला आलायस? नाही नाही हे कुठलं कॅरेक्टर आहे? नाही बसू का हा बोला. काका आपल्याला आपल्या चाळीत माल संमेलन भरवायचं आहे. माल संमेलन म्हणजे? नाही बाप गौऱ्या, साहित्य संमेलन सांगितलंय ना तुला. माल संमेलन कुठून आलं? अरे पण रोजच्या भाषेत आपण साहित्याला मालच बोलतो ना. काय या माणसाचं करायचं ग? साहित्याला तो माल म्हणतो, ह्या क्षणाला स्किट संपवावं असं नाही वाटत तुला? नाही बाबा ए ए ए ए ए बाळा इकडे बघ. काका मला साहित्य संमेलन सुरू करायचं आहे, तुम्ही मला मदत कराल का? इतकं सोपं आहे ते. सोपं आहे गौऱ्या. कसं म्हणशील? म्हणतो बरे काकाश्री. आपल्या परिसरात संलग्न परिसरात दस्तूर खुद्द गौरव मोरे यांना मराठी साहित्य संमेलन आहे, तर त्याकरता आपण त्यांस मदत करावी ही सणावेवी चेची ही साहेब असावी ही विनंती. धनी ओ धनी धनी अडगुले मडगुले सोन्याचे कडगुले, अडगुले मडगुले सोन्याचे कडगुले. अरे बापरे, हे तर कपास उचलेले चौगुले. मी सॉरी म्हणते बाबा, चुकून बोलला तू. बोल ना, काम आहे ना. अरे तुझ्या बाबाला बघितलं की काय होतं माहिती, माझा प्रॉब्लेमच मला कळत नाही ग. गौऱ्या, चांगुलपणा आणि तुझ्यातले किडे यांच्या स्पर्धेत ना नेहमी तुझ्यातले किडे जिंकतात, म्हणून तुझा प्रॉब्लेम होतो. सॉरी सॉरी. नीट बोल ना. बोलतो बोलतो. काय प्रॉब्लेम आहे का? ना तर निघू दे त्याला. बाबा काका बस. काका तर मला आपल्या एरियात साहित्य संमेलन सुरू करायचं आहे. हा बाबा, मी त्याला मदत करते. हो, होय. मी साहित्य संमेलनाची पूर्ण तयारी केली आहे बाबा. चेतनाने माझ्याकडनं मी मेहनत- मगाशी ते कागदाचा राजहंस बनवत होते ना, ते त्याच्यासाठीच बनवत होते बाळा, बाबा. इकडे. स्वागत कक्षात ठेवणार होता मी. ऐक ना बाळा, तू नाल्यात हात घातलास ना, हात फक्त बरबटणार, दुसरं काही होणार नाही, हाताला काही लागणार नाही. ऐक माझं. लक्षात घ्या, मी साहित्य संमेलन करणार म्हणजे करणार, ते पण वाजत गाजत. हे बघ बाळा, एकदा बोललो तर बोललो. साहित्य संमेलन खरंच करणार आहेस तू? हो सांगतोय का तुम्हाला, मला करायचं आहे काका. दोघांचं काम नाहीये बाळा ते. मग? त्यासाठी एक मंडळ लागतं, कार्यकारिणी मंडळ लागतं. ते आहे का तुझ्याकडे? आहे ना, सगळी तयार, सगळी टीम तयार आहे. मी आणि राख्या मेन आहे. ते आलंच. हा. अजून कोण आहे? रशीद टायरवाला, अरिहंत कार वॉशवाला, त्याच्यानंतर गफूर टायरवाला आणि बाबा, कसला आवाज आला बाबा? स्किटनी गच्चीवरून उडी मारली होती. गेलं मेलं, स्किट मेलं. गफूर टायरवाला, अब्दुल चिकनवाला, हे माणसात ज्यांनी निवडलेली आहे ती जवळ एकत्र येऊन फक्त मटक्यातले आकडे लावतील असं वाटतंय. अरे हे साहित्य संमेलनावर नाही रे बाळा. ऐक ना, जा ना बाबा, तर नाही जमणार. तुम्ही जे त्यांना नाव ठेवताय ना, ते आपले सगळे स्पॉन्सर आहेत, लक्षात ठेवा. स्पॉन्सर हा सगळे. बाबा, गौरवनी खूप तयारी केली आहे बाबा. गौरे, दाखव ना. काय? गौरवनी पत्रिका पण छापली बाबा, दाखव ना. हा हे काय? याच्या सगळी तयारी आहे. हे काय आहे पण? ती आपली पत्रिका. फालतू गोष्टी ना, मला इंटरेस्ट नाही रे. अरे पण मी सांगतो का तुम्हाला, मला साहित्य संमेलन भरवायचं आहे बाबा. साहित्य संमेलन भरवायला वाचन लागतं, व्यासंग लागतो, पुस्तकं वाचावी लागतात, कविता वाचन करावं लागतं. हे नाही जमणार बाळा तुला. जा. अरे मी वाचली आहेत, सगळी पुस्तकं वाचली आहेत मी. अरे बाळा जा, तू नको ह्याच्यात वाचली. अरे बा, खरंच वाचली आहेत. तू खरंच वाचलंस का सगळं? हो 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 वाचतेत बोल तर. जा जा, खरंच वाचलीत का बाळा? असं नको करूस ना बाळा. होय 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 होय. वाचते बोला ना, परत परत ते काय विचारताय? वाचते बोललो ना, एकदा वाचले. मला साहित्य संमेलन भरवायचा, विषय संपला. अरे हे काय सॉरी बाबा, सॉरी सॉरी. त्याची तयारी. म्हणजे आता मी काही तुम्हाला विचारू शकतो? माझी तयारी झाली, तुम्ही विचारा मला बिंदास. निलगी, अरे सॉरी 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 सॉरी. अरे ह्याच्यातली चरबी बघ किती आहे. अब आ गया उंटों का पहाड़ को नीचे. आय शाबाश. हा
तर तू सगळा अभ्यास केलेला आहेस, बरोबर आहे. साहित्य संमेलनावर मी तुला काहीही विचारू शकतो, बरोबर आहे. हा, हे काय तयार केलं तू? हे पत्रिका. पत्रिका, साहित्य संमेलनाची पत्रिका. हो, बाबा. ही काय काय आहे त्याच्यात मला सांग. म्हणजे दिवसभर आहे ना, हा किती वाजता हा काय काय कार्यक्रम होणार आहेत हे सगळं मी लिहून ठेवलेलं आहे. त्याची लिस्ट बरं आहे. हा, म्हणजे लिस्ट आहे काय काय साहित्य पत्रिका. हा वाच. म्हणजे बघा, पहिल्या दिवशी काय होणार वाच. पहिल्या दिवशी सकाळी 7 वाजता हा साहित्य दांडू निघेल. काय निघेल? साहित्य दांडू. साहित्य दांडू हा, म्हणजे ते असं घेतात ना खांद्यावर. हे इकडे तू दे, शेजारच्याला देतो. हे बघ. इकडे बस. साहित्य दांडू. साहित्य दिंडी म्हणतात त्याला, दिंडी. साहित्य दिंडी म्हणतात. आज है भाई, आज है. पंचपक्वान का टाम भरा हुआ है मेरे को. चल बोल बोल, पुढे काय करणार आहेस बोल. काय नाही, मी आता येऊ का, जाऊ घरी नाही नाही नाही, आता कशाला? अभ्यास करून पुढच्या वर्षी येतो ना. नाही बाळा, आता बाण सुटला, आता काही नाही, आता चान्स नाही. चल चल बोल, पुढे वाच. काय काय करणार आहेस पुढे? नंतर मग 9 वाजता ब्रेक होईल. 9 वाजता ब्रेक होणार आहे. नाश्त्याचा ब्रेक होईल. त्याच्यानंतर पर्सनल वाद सुरू होतील. तू कशाला मारते का मला? गौऱ्या, परिसंवाद तुला सांगितलं ना. सॉरी. एवढं पाठ होत नाही तुझं. Sorry. पर्सनल वाद म्हणशील. पर्सनल वाद नाही रे, परिसंवाद. कळली त्याची अक्कल तुला? हा? किती त्याला समजव, किती अभ्यास घे, हा माती खाणारच आहे. बरं, परिसंवाद सुरू होणार. हा, एवढं ओके. आता मला सांग, एवढंच सांग मला, गद्य आणि पद्य यांचा अर्थ सांग. मी लगेच तुला पाठिंबा देतो. येतंय. गद्य आणि पद्य हे येतंय त्याला. हे येतंय? येतंय. हा, आपण लय पाणी पिल्यावर गाडीमध्ये बसतो आणि गाडी स्पीड ब्रेक करून आदळल्यानंतर पोटात कसं होतं, गद्य 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 गद्य, त्याला गद्य म्हणतात. आणि पद्य म्हणजे? पद्य म्हणजे भरपूर खाल्ल्यानंतर पोटातून जो आवाज येतो त्याला पद्य म्हणतात. गद्य पद्य. बाबा, चार्टच घेणार आहेत. बघ, बाबा. हेच आहे, हेच आहे. अरे हेच आहे. अरे मला विचार ना, मी हे सांगितलं होतं ना. हेच आहे ना. रिक्षा, मीरा रोड स्टेशन. कुठे गेले? गिरवला गेले. बस बस, स्टेशन आ गया. बस बस. तुझं बघितलं उत्तर तसं दिलं आपण. ते गेले विरार रोडला. मी बरोबर दिलं. उत्तर बरोबर दिलं ना. मला माहिती आहे ना, मी स्वतः माझ्या हाताने उत्तर सांगितलं त्याला. मरतोय हा, मरतोय हा, मरतोय हा. हा, गद्य म्हणजे काय, पद्य म्हणजे काय हे माहित नाही. अरे कोण माणूस आहे रा? असं कोणी मारतं का? मीरा रोड स्टेशनला गेला, तिकडनं एक स्टेशन दहीसरला गेला, असं घरी गेला असता. परत आलाय सेट वरती मला मारायला. असं कोणी मारतं का यार? मला आजपर्यंत घरी मारायला असं. खूप मार खायचंय बाळा तुला अजून. मी पुढच्या वर्षी नाही बाळा, असं कसं. गद्य पद्य तुला आलेलं नाहीये. ओके, आता मी तुला वेगळं विचारणार आहे. तुझे म्हणतोस ना तुझं वाचन झालंय. झालंय. मला सांग, अरुण साधू कोण होते? ते हिमालय स्किट करायचे. अरुण कदम आणि साधू मिक्स करून त्यांनी उत्तर दिलं मला. हिमालयात स्किट करायचे. हा? अरे अरुण साधू म्हणजे ज्यांच्या गोष्टीवर सिंहासन नावाचा अजरामर चित्रपट लिहिला गेला ते अरुण साधू. मुखवटा या कादंबरीचे लेखक, किंवा मुंबई दिनांक या कादंबरीचे लेखक अरुण साधू. झिपऱ्या या कादंबरीचे लेखक अरुण साधू. लक्षात आलं तुझ्या? लक्षात. याला आलेलं नाहीये. हा? येते मग त्याला. माती खाल्ली आहे त्यांनी. नाही, येतंय त्याला. नाही, काही नाही, काही नाही केलं. हा, आता तू मला सांग, आता गाळलेल्या जागा भरायच्या. सोपा प्रश्न. तुला आवडतो ना मला? गाळलेल्या जागा भरायच्या. सोपा प्रश्न. आरती प्रभू हे चिंत्रम खानोलकर यांचे टिंब आहे. साडू आहे. साडू आहे. साडू आहे. आरती प्रभू हे चिंत्रम खानोलकर यांचे टोपण नाव आहे. चिंत्रम खानोलकर म्हणजे नाही कशी म्हणू तुला म्हणते रे, हे जे गीत ज्यांनी लिहिलं त्याचे कवी. कळलं? अच्छा. आरती प्रभू या नावाने ते कविता करायचे. लक्षात आलं? तुला काही कळलेलं लक्षात नाही. याला काहीही माहित नाहीये. माहिती बाबा. अरे कडक पाव घरी येतात ना, कडक पाव ते ज्यात बांधलेलं असतात तेवढं तरी वाचन करत जा रे. हा, तेवढा तरी पेपर वाचत जा. वाचलं. आता 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 वेगळा प्रश्न हा बाळा. कोसला कानावर गेले कधी? कोस हे माहित आहे. कोण बोल सांग. हे कोसला माहित आहे. हा. आम्ही पिकनिकला गेलो ना की बार्बिक्यू कोसल्यावर गरम करतो. हा, अरे तो कोळसा रे गाढवा. बापरे. मी विचारतोय तो कोसला. कळतंय का कोसला म्हणजे? मी ऐका ना, भालचंद्र नेमाडे का कधी गेलंय कानावर ना?
नाही ना हा बालचंद्र नेमाडे यांची गाजलेली कादंबरी आहे ती कोसला नावाची. याला काही येत नाही. येत नाही बाबा तुम्हाला याला घाबरतोय. काही- हा? तुम्हाला घाबरतोय मला घाबरतोय? तुम्ही अंगावर जाऊ नका ना असं. हो का रे बाळा? मी पुढच्या वर्षी येतो ना आता. अरे ऐक ना पुढच्या वर्षी कसं खरंच मला घाबरतो. मी सगळं अभ्यास करून आलो. मी आता काही तुला करणार नाही, काही हात सुद्धा लावणार नाही. हा मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. नुकत्याच वाचलेल्या 5 कादंबऱ्यांची नावं सांग किंवा 5 पुस्तकांची नावं सांग. हे येतंय. हा सांग. गौऱ्या मी पाठ करून घेतले हो, नीट सांग. हो. कुठली पुस्तकं वाचलीस? येते का तू देवयानी? कुठलं नाव? येते का तू देवयानी? ययाती आणि देवयानीला सॉरी कुठे घेऊन चाललाय डेट तिला? भुर्जी पाव खायला घेऊन चाललायस ययातीला? ययाती आणि देवयानी बोल. ययाती आणि देवयानी हा? काही याला माहित नाही. मारू नका माहिती आहे? माहिती अजून मारू तिसरं नका. नाव सांग. आता आठवलं आता जस्ट वाचले. काय? व्यक्ती आणि वल्ला. व्यक्ती आणि वल्ला. व्यक्ती आणि वल्ली पु ल देशपांड्यांचं हे आलेलं नाहीये तुला. लक्षात घे. हा? शून्य अक्कल आहे तुला. लक्षात आलं? निघ याला काय निघ. येते बाबा, येते. काय गरज नाही याची. येते मला आठवत. तुम्ही मला नका मारू असं मला सगळं आठवतंय. सांग ना. मी आता राख्याने लिहिलेलं आहे. कालच माझ्याकडनं करून घेतलं. काय? ती आणि तिची गच्ची. हे राख्याने पुस्तक लिहिलंय? हा ती आणि तिची गच्ची. अरे तो तर हसरी तरीच होता ना पण. ए त्याने तो घरी बसून दिली ती आणि तिची गच्ची. अरे ती आणि तिची गच्ची साहित्य संमेलनात वाचायचं का? हा, त्याच्यावर परिसंवाद ठेवायचा. अरे याला हाकल ग मला कंटाळा येतो ग मारून याला. बाबा ऐका नाही माहिती त्याला काही लेखनाबद्दल. ऐका त्याला माहिती त्याला तर आठवत नाहीये ना. हा. त्याचा कवितांचा पण अभ्यास झालाय त्याच्याबद्दल विचारा. कवितांचा अभ्यास झालाय? हो. कविता वाचलीस का? काय काही कानावर पडली आहे? एकच कविता माहिती आहे. काय काय? हिरवे हिरवे गाल मालूचे. हिरवे हिरवे गाल मालू गाल मालूचे हिरवे हिरवे हा? चुकतंय माझं. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे अशी कविता आहे. बालकवींची कविता आहे ती. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. म्हणजे काय? प्रियदर्शनी खेळत होती. अरे ही प्रियदर्शनी हिंत डाक धिंत डाक ती प्रियदर्शनी नाही रे. फुलराणी खेळत होती तुम्ही बोलला ना. अरे ती फुलराणी नाही, जुनी ओरिजिनल फुलराणी. अच्छा. लक्षात आलं तुझ्या? याला काही माहित नाही. येतंय ना बाबा त्याला. याला हायकू माहित नाही, याला कविता माहित नाही, याला चारोळ्या माहित नाही, लेख माहित नाही, ललित लेख माहित. याला घरी काय? तू घरी जा. मला माहिती आहे. घरी जा बाळा. मला ललित लेख माहिती आहे मला. ललित लेख माहिती आहे. हा, राख्याने हा लिहिलाय. शेवटचा चान्स. एक शेवट नाही तर खून होणार. नाही बाबा शेवटचा चान्स आहे. राख्याने लिहिलाय. हा माय व्हेर इज माय नोट. नीट बोल रे. नीट बोल रे. व्हेर इज माय नोट. नाही ते हे हा. राख्याने लिहून दिले मला. मला बोला हे वाच म्हणून आपल्याला लागेल. वाचून दाखवू. हाय भाई लोक मी राख्या. काय सुरुवात आहे. क्या बात आहे. ललित लेखाचीच हाय भाई लोक कैसे मे राख्या. वाव सुंदर. त्या दिवशी मी उठलो, ब्रश केला, चाय प्यायलो, खारी बुडवली, चाय सांडली. मी बोला अरे यार कडकी मी आटा केला. परत लादी पुसली. मग बाहेर आलो. कामावर जाणाऱ्या लोकांना म्हटलं अरे किधर? चलो काम पे जा रे. अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड. संध्याकाळी लोक परत कामावरून आली. मी तिथंच उभा. काय भाई लोक आगे वा व्हेरी गुड व्हेरी गुड. मी तेवढंच करत राहिलो. अशी 7-8 वर्ष निघून गेली. सकाळ झाली, ब्रश केला, चाय प्यायलो, खारी बुडवली, चाय सांडली. अरे यार कडकी मी आटा गेला, लादी पुसली. मग म्हटलं काय करूया? गौऱ्याला फोन करूया. PTO. तो गौऱ्या किधर है? मैं बोला मैं शूट पे. ठीक है शशि को फोन करो. शशि किधर है रे? शशि बोला मैं पण शूटला है. तो जाड्या को फोन करता हूँ. जाड्या काय रे? जाड्या बोला मैं लिख रहा हूँ बाद में फोन करता हूँ. मग मी मोठे सरांना फोन केला. मोठे सर मी सातारला आलो आहे. मोठे सर बोलले वा 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 मी मुंबईला आहे. गोस्वामी सरांना मेसेज केला. सर हाय गुड मॉर्निंग राकेश. सर म्हणले अरे वा 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 ब्लॉक. मग परत सकाळी उठलो. PTO. ब्रश केला, चहा प्यायली, हरी सांडली. मग चहा सांडली. बोलले यार कडकी मी आटा गेला. आमिर दादाला फोन केला. अरे भाई हॅपी बर्थडे. दादा बोला अरे गेल्या महिन्यात झाला. दर्जा सादरीकरण वा. सोनाली ताई सगळ्यात आधी मला असं सांगायचं चेतना, मी तुझ्यासाठी पार्लर काढणार आहे आणि मी कधी ना कधीतरी मी थ्रेडिंग शिकली आहे आणि माझे असे हात शिवशिवतात की मी येतेच आता स्टेजवर आणि करतेच तुला मदत.
तुझे कसे मध्येच हात शिवशिवले एकदा गौरवला मारायला, कशी तू अशी वीज सळसळत जाते तशी झेप घेऊन एकदम त्याला मारायला गेलीस. फारच मजा वाटली ते बघून. समीर तू धन्य आहेस, कारण तुझा स्टार्टअप पार स्टेशनला जाऊन पोहोचला. आउटस्टँडिंग. Thank you. फार मजा आली बघताना. आणि सगळ्यात महत्वाचं एक सांगावं असं वाटतं, समीर तू, चेतना आणि गौरव, तुम्ही तिघही या स्किटच्या निमित्तानं इतक्या महत्वाच्या मराठी लेखकांची, पुस्तकांची नावं घेता की विस्मृतीत चाललेल्या कितीतरी कादंबऱ्यांची आठवण होते. म्हणजे हास्यजत्रा पाहताना आम्ही नुसतेच हसत बसतो असं नाहीये, पण एखाद दिवशी एपिसोड संपल्यावर असं होतं की अरे खरंच परत एकदा मी झिपऱ्या काढू का. गौरव तू झिपऱ्या आहेस असं मला म्हणायचं नाहीये, अजिबात पन इंटेंडेड नाहीये, पण खूप कौतुक वाटतं तुम्हा सगळ्यांचं, कारण तुम्ही मराठी भाषेसाठी अनेक मुद्दे समोर आणता आणि आम्हाला हसण्याच्या पलीकडे जाऊन आपल्या भाषेविषयी प्रेम वाटायला लावता आणि पुस्तकं वाचायला लावता, हो की नाही? सॉर्ट ऑफ. येस. ही संकल्पना सोनी मराठीची होती, हे विशेष. अप्रतिम. सई. मॅड परफॉर्मन्स होता. गौरव जेव्हा म्हणाला साहित्य संमेलन तेव्हाच आम्ही फुटलो. आणि पुढे ऑफकोर्स तुमचा ही सिरीज म्हणजे तुमचा हातखंड आहे. चेतू तुझा तंद्रीवाला चेहरा मला भयंकर आवडतो. फारच मस्त. आणि गौरव मस्त, मजा आली. म्हणजे नेहमीप्रमाणे व्हेरी चार्मिंग परफॉर्मन्स. मजा आली नेहमीप्रमाणे, खूप मजा आली.